नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजेच काय, तर त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. याच्यामध्ये आपण इंग्लिशचे पण सेंटेन्सेस बघणार आहोत आणि मराठीचे पण सेंटेन्सेस बघणार आहोत. म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉपर नाउनचे सेंटेन्सेस येतील तेव्हा तुमचा गडबड गोंधळ काही होणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण बघूया की त्याचं डेफिनेशन काय आहे. तर त्याचं डेफिनेशन येणार आहे, ज्या नामामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण, वस्तू, नदी, पर्वत, देश इत्यादीचे खास नाव कळते त्याला काय म्हणतात, तर विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजेच काय, तर ज्या नामामुळं म्हणजे ज्या नावामुळं आपल्याला समजतं की ती कोण आहे व्यक्ती. सो व्यक्ती तिचं प्रॉपर नाव. आणि एक गोष्ट सिंपलशी लक्षात ठेवायचं आहे की ती जी गोष्ट असणार आहे, ते जे नाव असणार आहे, हे फक्त आणि फक्त जगात एकच असणार आहे. त्याच्यासारखं दुसरा कोणताही व्यक्ती नसणार आहे. नावं असू शकतात पण व्यक्ती मात्र तो एकच असणार आहे. किंवा जर नदी आहे तर ती नदी एकच असणार आहे, वस्तू आहे तर ती एकच असणार आहे, ठिकाण म्हणजे प्लेस असेल तर ते एकच असणार आहे. सो हे काय असणार आहे, विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. आता इंग्लिशचं डेफिनेशन काय आहे, A proper noun is a specific name of a particular person, place, animal, things or a institution. म्हणजेच काय, तर एखादं प्रॉपर नाउन विशेष नाउन असतं. कोणतं स्पेसिफिक नाव असतं ते कशाचं, तर एखाद्या पर्टिक्युलर पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं असणार आहे, प्लेस म्हणजे जागेचं असणार आहे, ॲनिमल म्हणजे एखाद्या प्राण्याचं असणार आहे, थिंग्स म्हणजे एखाद्या वस्तूचं असणार आहे, किंवा इन्स्टिट्यूशन म्हणजे एखाद्या संस्थेचं नाव असू शकतं. सो हे काय असणार आहे, आपलं प्रॉपर नाउन. आता आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. तर पहिलं एक्झाम्पल काय आहे, म्हणजेच काय, तर आपल्याकडे हे सेंटेन्सेस आहेत. सो सेंटेन्सेसमधून जर आपल्याला प्रॉपर नाउन फाइंड आउट करायला सांगितलं तर ते आपण कसं करणार आहोत. पहिलं आहे, राम शाळेत गेला. आता ह्याच्यामधलं प्रॉपर नाउन काय आहे, म्हणजेच काय, तर विशेष नाम काय आहे, तर राम. आता हा शाळेत जाणारा जो राम आहे हा एकच राम असणार आहे. म्हणजे ह्याच्यासारखा दुसरा मुलगा, राम नावाची मुलं खूप असू शकतात, पण जो मुलगा, जो व्यक्ती आहे किंवा जो मुलगा आहे तो फक्त आणि फक्त जगामध्ये एकच असणार आहे. म्हणून ते काय झालं, त्याचं विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. राम वेंट टू स्कूल. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला हा सेंटेन्स विचारला तर कसा विचारणार आहे, राम वेंट टू स्कूल. आता राम हे काय होणार आहे, आपलं प्रॉपर नाउन. त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे, मुंबई हे महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. आता मुंबई फक्त एकच आहे, महाराष्ट्र सुद्धा फक्त एकच आहे. सो हे काय असणार आहे, त्यांचं विशेष नाव. इथं जर शहर म्हटलं असतं तर काय कशामध्ये गेलं असतं, सामान्य नाममध्ये. का, शहरं खूप सारी असतात, पण मुंबई एकच आहे आणि महाराष्ट्र सुद्धा एकच आहे. शहर कशामध्ये जाणार आहे, तर सामान्य नाममध्ये जाणार आहे. आता इंग्लिशमध्ये जर हा सेंटेन्स तुम्हाला विचारला, मुंबई इज अ मेजर सिटी इन अ महाराष्ट्र, तर मग ह्याच्यामध्ये प्रॉपर नाउन कोणकोणतं येणार आहे, मुंबई आणि महाराष्ट्र. त्यानंतर थर्ड नंबर आहे, भारत माझा देश आहे. सो ह्याच्यामधलं विशेष नाम काय येणार आहे, तर भारत. देश काय येणार आहे, सामान्य नाम येणार आहे, कारण खूप सारे देश आहेत पण भारत हा फक्त एकच आहे. सो इंग्लिशमध्ये जर विचारलं तर त्याचं आन्सर काय येणार आहे, इंडिया इज माय कंट्री. सो इंडिया काय होणार आहे, आपलं प्रॉपर नाउन, आणि कंट्री काय होणार आहे, आपलं कॉमन नाउन. त्यानंतर फोर्थ नंबरचा सेंटेन्स आहे, गंगा ही पवित्र नदी आहे. सो गंगा हे काय असणार आहे, आपलं विशेष नाम असणार आहे, आणि नदी काय असणार आहे, सामान्य नाम. का, कारण खूप साऱ्या नद्या आहेत पण गंगा ही फक्त एकच आहे, त्यामुळे ही काय आहे, आपली विशेष आहे. त्याच्यानंतर इंग्लिश जर आला तर काय येणार आहे, गंगा इज अ स्केर्ड किंवा होली रिव्हर. म्हणजेच गंगा ही पवित्र नदी आहे. तर ह्याच्यामधलं जर आपल्याला प्रॉपर नाउन ओळखायला सांगितलं तर काय येणार आहे, गंगा. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे, ताजमहाल आग्रा येथे आहे. सो ताजमहाल एकच आहे, आग्रा सुद्धा एकच आहे, त्यामुळे हे काय होणार आहेत, आपले विशेष नाम होणार आहेत. आणि इंग्लिशमध्ये विचारलं, ताजमहाल इज इन आग्रा, म्हणजे ताजमहाल आग्र्यामध्ये आहे. सो ताजमहाल आणि आग्रा हे काय होणार आहे, आपलं प्रॉपर नाउन होणार आहे. त्यानंतर सिक्स्थ नंबरचा सेंटेन्स आहे, हिमालय हा जगातील सर्वात मोठा पर्वत आहे. सो हिमालय एकच आहे, त्यामुळे हा काय होणार आहे, प्रॉपर नाउन
नाउन होणार आहे. आणि पर्वत काय आहे तर पर्वत सामान्य नाम होणार आहे. का? कारण खूप सारे पर्वत आहेत म्हणून. त्याच्यानंतर इंग्लिश सेंटेन्स जर आला, हिमालया इज अ हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. हा जर असा क्वेश्चन जर तुम्हाला प्रॉपर नाउनला इंग्लिशमध्ये विचारला गेला तर तुम्ही कसं लिहिणार आहात उत्तर? ह्याचं प्रॉपर म्हणजेच काय? जो जगामध्ये एक आहे. सो हिमालया हा जगामध्ये एकच आहे, म्हणजेच हा काय झाला आपला प्रॉपर नाउन. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे, एक्झाम्पल आहे, गीता दररोज मंदिरात जाते. सो गीता नावाच्या मुली खूप साऱ्या असतील, पण मंदिरात जाणारी ही गीता जी आहे ही एकटी असणार आहे. सो गीता हे काय होणार आहे? तिचं विशेष नाम होणार आहे. आणि मंदिरं कॉमन नाउन होणार आहे, कारण खूप सारी मंदिरं आहेत. जर त्या मंदिराचं नाव दिलं असतं तर ते काय झालं असतं? विशेष नाम झालं असतं. गीता गोज टू द टेम्पल एव्हरी डे, म्हणून गीता हे काय येणार आहे? आपलं प्रॉपर नाउन येणार आहे. त्यानंतर 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, राम हुशार मुलगा आहे. सो राम हे काय येणार आहे? आपलं प्रॉपर नाउन येणार आहे. मुलगा काय येणार आहे? आपलं सामान्य नाम, म्हणजे खूप सारी मुलं असतात. आता इंग्लिशचं सेंटेन्स विचारला, राम इज अ इंटेलिजंट बॉय, तर राम काय होणार आहे? आपलं प्रॉपर नाउन होणार आहे. आणि बॉय हे काय येणार आहे? आपलं कॉमन नाउन येणार आहे. त्यानंतर 9th नंबर आहे, अमित आणि सुमित मित्र आहेत. आता अमित आणि सुमित हे काय येणार आहेत? आपली विशेष नावं येणार आहेत. आणि मित्र हे काय येणार आहे? कॉमन, कारण खूप सारे मित्र असतात. त्याच्यानंतर इंग्लिश सेंटेन्स जर विचारला, अमित अँड सुमित आर अ फ्रेंड्स, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर नाउन जर फाइंड आउट करायला सांगितलं तर काय येणार आहे? अमित आणि सुमित. 10th नंबर आहे, लता गाणे गात आहे. लता इज अ सिंगिंग अ सॉन्ग. मग ह्याच्यामधलं प्रॉपर नाउन काय येणार आहे? तर लता. आय होप तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधले जर समजा प्रॉपर नाउन ओळखा किंवा विशेष नाम ओळखा असं जर आलं तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकाल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि मी जे शिकवते ग्रामर ते जर तुम्हाला समजत असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सेम हेच ग्रामर मी हिंदीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करत आहे. तो माझा दुसरा चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.